एक नियम होता, नगारे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. याची 52 फूट हाईट आहे. पण याची प्रतिकृती पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया तयार केलं. या नगारखान्यापासून ते सिंहासनापर्यंत किमान जे मधलं अंतर आहे 200 फुटाचं अंतर आहे. महाराजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती. राजे जरी भाषण करत असले तरी चारी कोपऱ्यामध्ये ऐकायला जायचं किंवा या ठिकाणाहून जरी कोणी खुदबुजलं महाराजांना तिथपर्यंत ऐकायला जायचं. अजूनही शांत आवाजामध्ये बोललं तरी ऐकायला जातं. समोर महाराजांचं सिंहासन आहे. आता मात्र सिंहासन पंचधातूचं आहे, 5 धातूपासून बनवलेलं. स्थापना 1985 मध्ये झाले. भारताचे 7वे राष्ट्रपती होते डॉक्टर ज्ञानेजल सिंग यांनी हे सिंहासन बसवले. आणि त्यामध्ये जी मूर्ती आहे ती 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती बसवली. पण असं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो सोन्याचं होतं. हा राजांचा दरबार आहे. इथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तुम्ही राज्याभिषेकाचा फोटो पाहिले ना, पोस्टर, पांढरी व्यक्ती बघा, महाराजांना स्वतःची कॅप काढून राजांना मानाचा मुद्रा करताना दाखवलं. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटेड, इंग्रज होता हा. हेनरी ऑक्झेंटेड म्हणतो की महाराजांच्या राज्याभिषेकासाठी दरबारामध्ये 6000 लोक उपस्थित होती. पण महाराज सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना शिवाजी महाराज जिजामातांना नक्कीच म्हणाले असतील की आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो, हा माझा तानाजी मालूस रे. म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा ताना. दुसरी पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे, ज्याने पावन खिंड लढवली. जोपर्यंत महाराज गडावरती पोचत नाहीत, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तिसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी चढतो मुरारबाजी. महाराज सिंहासनावरती आरूढ होताच खाली महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी दिली आणि समोरच गुलफजदारांनी गर्जना केली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावताहून सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावताहून सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. आता काय चला चला चला. इथे भारताचा राष्ट्रध्वज पडतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी. काका ते मध्ये दगड होते ते कशाचे होते? तो तेव्हापासून तसंच आहे. राज्याभिषेकाचा सोहळा जवळ आला होता